नागपूर शहरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेलं हत्यासत्र एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील बघायला मिळत आहे। बुधवारी वाई ठाण्याअंतर्गत पुन्हा एक खुनाची घटना पुढे आली आहे। दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणावरून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली। त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सूरज सुभाष भलावी 27 वर्ष, राहणार सोनबानगर वाडी असे मृतकाचे नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणात 9 आरोपींना अटक केली आहे। सांगण्यात येते की काही दिवसापासून मृतक हा दारूभट्टीत येऊन दादागिरी करीत कर्मचाऱ्यांना त्रास देत होता। पोलिसांनी सांगितल्यानुसार सूरज हा सराईत गुन्हेगार होता। त्यांच्या विरुद्ध दरोड्याची तयारी, घरफोड यांनी आर्म्स ॲक्टसह 3 गुन्हे नोंद आहे। तो नेहमी खडगाव मार्गावरील सायरेच्या देशी दारूच्या भट्टीत जात होता। मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास तो भट्टीत गेला। दारू पिल्यानंतर त्याने काचेचा ग्लास फोडला। यामुळे भट्टीचे व्यवस्थापक व इतर आरोपी नाराज झाले। त्यांनी फरकाटले असता सूरजने त्यांना शिवीगाळ सुरू केली। कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करीत जमिनीवर पाडले। आरोपी त्याला उचलून बाहेर घेऊन गेले आणि जवळच असलेल्या नालीच्या झुडपात फेकले। बराच वेळेपर्यंत सूरज तेथे जखमी अवस्थेत पडून होता। दरम्यान तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला। सूरज जखमी अवस्थेत झुडपात पडून असल्याची माहिती मिळताच सौरभ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले। बुधवारी पहाटे 4:30च्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले।